मिडल क्लास लोकांना म्युच्युअल फंडमध्ये कधीच रिटर्न मिळू शकत नाही. का? मी 5 कारणं सांगतो. पहिली गोष्ट, आपण आपल्या पोटेन्शियलनुसार इन्व्हेस्ट करतच नाही. आपली कॅपॅसिटी ₹20,000 इन्व्हेस्ट करण्याची असते, पण आपण 2,000ची SIP करून म्हणतो रिटर्न कमी आहे. आपण जितकं पेरू तितकंच उगूया. दुसरी गोष्ट, आपण रिस्क फ्री रिटर्नची अपेक्षा करतो, पण एक लक्षात ठेवा, रिस्क कमी असेल तर रिटर्न पण कमीच मिळतो. रिस्क न घेताच मोठं काही मिळत नाही, हे इन्व्हेस्टमेंटचं बेसिक ट्रूथ आहे. तिसरा पॉइंट, डिसिजन मेकिंग खूप स्लो असतो. इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवायला आपण 6-8 महिने लावतो, तोपर्यंत आपले पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये झोपलेले असतात 3-4%वर. चौथी गोष्ट, रिटर्नपेक्षा टॅक्सचा जास्त विचार करतो. टॅक्स ही अनअवॉइडेबल गोष्ट आहे, भरायलाच लागतो. मग टॅक्स वाचवण्यापेक्षा वेल्थ वाढवण्याचा विचार करा. आणि शेवटचा मुद्दा, इन्व्हेस्ट करताना नेहमी 3-5 वर्षाचा शॉर्ट टर्मचा विचार करतो आपण, पण खरं वेल्थ तयार होतं 10-15 वर्षाच्या कन्सिस्टंट गुंतवणुकीतून. थोडा मोठा लॉंग टर्म विचार करा, मोठं फ्युचर आपोआप घडेल. जर तुम्हाला खरंच मिडल क्लासवरून हायर मिडल क्लासकडे जायचं असेल तर या 5 गोष्टींचा नक्की विचार करा. आणि अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल टिप्ससाठी मला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी आहे अनुज मुरकुटे, एम फी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. धन्यवाद.